गुड मॉर्निंग गाइस, हैप्पी संडे फंडे। आज आए थे फुल रेडी होके, फंटाइम होके, और मेरा दोस्त भी फुल नहा धो के एकदम रेडी हो गया था। ये हम लोग के दोस्त लोग मिल गए हम लोगों को। क्या क्या पी रहे हो भाई तुम लोग? हाँ, स्प्राइट नहीं, वो दारू पी रहे, जीएम पी रहे, स्प्राइट पी रहे। अरे हम लोग के जैसा पियो पीने गए तो क्या बोलता है? आज तो जुमे में लगता है। हाँ उधर ही टेक पे फुल टाइम। क्या बोलता है भाई, कैसा है? सब ठीक? यस यस यस। तो हम लोग इस संडे के दोस्त लोग मिल गए, फर्स्ट टाइम हम लोग बहुत टाइम के बाद जा रहे हैं वहाँ पे। तो अभी गाइस हो रहा है हम लोग का। बाबा नहीं है आज, बाबा नहीं हम लोग के साथ में, क्या हो गया पता नहीं। बाबा को छुट्टी नहीं बोलता है, छुट्टी नहीं उसको बोलता है बाबा को। स्टॉक खत्म हो गया था, अभी स्टॉक लेने आए। तो मेरा भाई है। कौन सा दारू पी रहे हो भाई? ओ माय गॉड, कॉर्डर पी रहे हो कि अभी फिनिश हुआ कि अभी स्टार्ट किया तुम लोगों ने? आपका क्या 10 रुपये ख़त्म है? कितना मारने का है? कितना मारने का है? 40 रुपये मारने का। 40 तो ज़्यादा बोल दिए ना तुम। कितना देने का है तुम? 10 रुपये देने का है ना, तो 10 रुपये देता हूँ ना मैं, 10 रुपये देता हूँ। आ जाओ तो काका, हाय करा आपल्या मित्रांना हाय. मी असं काही केलं नाही पाहिजे तर माझं फ्युचर. संडे एक एन्जॉयसाठी मला असं वाटतं. संडे मला असं वाटतं एन्जॉय. दारूच काय का दुसरं किती काही गोष्टी आहेत. पिकनिक कर, फिरायला मजा कर, खा, चायनीज खा, मस्त दारू नाही प्यायची असं माझं मत. प्यायचंच नाही. जास्तीत जास्त बियर पिऊ शकतो कधीतरी, वाईन वगैरे ठीक आहे. बरं जाऊ दे, वाईन पिये कधी, पण कधी पण कसं वर्षातून एकदा फुल एन्जॉयमेंट. म्हणजे कसं 4 मित्र आहेत ना, हां 4 मित्रामध्ये तू असेल किंवा अजून तुझा मित्र बरोबर, की कदाचित तू सक्सेस होशील, तू कंटिन्यू चांगला राहशील. एक्सपेक्ट तुझ्यातला कोणतरी बिघडेल, बरोबर. त्याच्यामुळे प्यायचीच नाही साधं गणित. काय माहित तुझं मन त्याचं मन तुला माहिती आहे का? नाही बरोबर. कारण मी स्वतः एन्जॉयमेंट पिता एवढा झालो. माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे तुझ्या वयाचा. तुझी ओके परिस्थिती आहे शेवटपर्यंत, तर तुझा प्रॉब्लेम आहे. बरोबर. पण तुझ्या मित्राचं कधी घसरलं, तो बिचारा त्याच्या हारी जाणार. जिंदगीत कधी पण टेन्शन आलं तर दारू पिऊ नको बस. बाकी मंग्या भाई को उधर गिरवी रख के हम लोग इधर आए सामान शिफ्टिंग पे. किधर से आए थे भाई अपन? तो रास्ता भटक गए थोड़ा सा. अरविंद भाई, मौसी का शिफ्टिंग था तो भाई ने बहुत लाज रहे बताने के लिए. मावशीचा मुलाने ना एकच रस्ता दाखवला होता आणि आम्ही 3 रस्त्याने बाहेर आलो. हर बार अलग अलग रास्ते से निकलते. हाय करो, जल्दी करो, बाय करो. हाँ